स्पिन मार्क करंट अफेअर्स 10 सप्टेंबर 2025 MCQ इन हिंदी 8. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून नुकतेच कोण निवडून आले? 1. जगदीप धनखड, 2. बी. सुदर्शन रेड्डी, 3. CP राधाकृष्णन, 4. व्यंकय्या नायडू. उत्तर CP राधाकृष्णन. 2. फिच रेटिंग्जने भारताच्या 2025 आर्थिक वर्षातील GDP वाढीचा अंदाज किती टक्क्यांवर नेला? 1. 6.2%, 2. 6.5%, 3. 6.9%, 4. 7.5%. उत्तर 6.9. 3. 10 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली? 1. सोन्याच्या किमतीत घसरण, 2. US व्यापार चर्चेतील प्रगतीची आशा, 3. पावसाचे प्रमाण घट, 4. परदेशी गुंतवणुकीत घट. उत्तर 4. US व्यापार चर्चेतील प्रगतीची आशा. 4. एस्पायर कार्यक्रमांतर्गत IDX-DIOने कोणत्या कंपनीसोबत MOU केला? 1. इन्फोसिस, 2. विप्रो, 3. एडसील, 4. TCS. उत्तर विप्रो. 5. 2025 मध्ये पॅलेस्टाईनला मान्यता देणारा G7 देश कोणता? 1. जर्मनी, 2. फ्रान्स, 3. जापान, 4. इटली. उत्तर 2. फ्रान्स. 6. भारताने विकसित केलेले पहिले फोटोनिक रडार कोणत्या संस्थेचे योगदान आहे? 1. इस्रो, 2. DRDO, 3. बेल, 4. हाल. उत्तर 2. DRDO. 7. 2025 मध्ये जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात सर्वाधिक योगदान देणारा देश कोणता? 1. भारत, 2. चीन, 3. अमेरिका, 4. रशिया. उत्तर अमेरिका. जे आले नाही ते हरले. या वाक्यातील ते हे काय आहे? 1. दर्शक सर्वनाम, 2. सामान्य सर्वनाम, 3. आत्मवाचक सर्वनाम, 4. संबंधी सर्वनाम. स्पष्टीकरण. 1. दर्शक सर्वनाम. दिलेल्या वाक्यातील ते हे दर्शक सर्वनाम अगर मेरा वीडियो अच्छा लगा तो मेरे वीडियो को सपोर्ट करके सब्सक्राइब करो और लाइक शेयर और कमेंट करो. थैंक्स.